आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता आलेला आहे। आपण पाहतोय की आनंदी आता मात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून बाप आणि लेकाला एकत्र आणण्यासाठी खूप मोठे प्रयत्न करताना आपल्याला दिसणार आहे। आणि या सगळ्यामध्ये आनंदीच्या जीवासाठी मात्र आता हे बाप आणि बेटा हे एकत्र आलेले आहेत। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे पाहू। आनंदी निघून गेल्याचा जो ऑडिओ आहे तो ऑडिओ सगळ्यांनी ऐकल्यावरती आरती आणि आर्ची या दोघींना खूपच वाईट वाटलेलं आहे। आनंदीच्या सोबत आता जे काही घडतंय त्यामुळे आरती आणि आर्ची दोघीजणी खूपच अस्वस्थ झालेल्या आहेत आणि त्या दोघीजणी मालक साहेबांना मात्र आता विनंती करत आहेत, काहीही करा आणि आता तुम्ही आनंदीला या घरामध्ये परत आणा। मालक साहेब प्लीज आनंदीला या घरामध्ये परत आणा। त्यावरती चिडलेला युगंधर ऑलरेडी खूपच रागावलेला आहे आणि रागावून मात्र आता तो या सगळ्यामध्ये सांगतोय, मी आनंदीला शपथ घातली होती की काहीही झालं तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये कुठेही जायचं नाहीयेस। तरी मी तिला सांगितलेलं असताना सुद्धा आता तिने काय गरज होती आता जाण्याची, ते काही नाहीये। आनंदीने माझा शब्द मोडलेला आहे आणि त्यामुळे मी आनंदीला अजिबात शोधायला कुठेही जाणार नाहीये। मुळातच या सगळ्यामध्ये तिला याच्या आधी सुद्धा मी सांगितलेलं होतं की माझ्या आणि माझ्या मुलांच्या मध्ये आता पडण्याचा तू प्रयत्न करू नको। तसं असताना सुद्धा आता तिने मध्ये पडण्याचा जो काही प्रयत्न केलाय ना, आणि त्यापेक्षा जास्त आता माझा शब्दाचा मान मोडलाय। मी तिला किचनच्या बाहेर सुद्धा पडू नको असं सांगितलं होतं आणि असं असताना मात्र आता तिने किचनच्या बाहेर पडून जो काही माझा मान हे केला ना, मी तिला शोधणार नाही। झालं शिल्पा, इकडे आता प्रांजल, या सगळ्यांना खूपच आनंद झालेला आहे। चला, सुंठी वाचून खोकला गेला असं म्हणत सगळेजण खुश झालेत आणि शिल्पा आता युगंधरला सपोर्ट करायला लागते आणि शिल्पा युगंधरला सांगायला लागते, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते, ही आनंदी तुला वाटते तितकी आता साधी सोपी मुलगी नाहीये। ती या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही करू शकते। म्हणजे आता तू तिच्या मागे धावत जावंस, तिला आता मनवावंस, याच कारणासाठी मात्र आता तिने हे सगळं केलेलं आहे। यावरती युगंधर म्हणतो, मला हा विषय आता इकडे नको आहे आणि त्याला असं वाटते की जाऊन आनंदी जाणार आहे कुठे, तिच्या माहेरी गेली असेल, राहील 4 दिवस आणि त्यानंतर परत येईल। पण आता ज्या वेळेला इकडे आता आरती फोन लावती आहे आणि ती आबांना विचारायला लागते, आबा आनंदी घरी आलेली आहे का? कारण खरं तर आरतीला शंकाच वाटते, कारण 4 वाजता ज्या आनंदीने घर सोडलंय तर आता 4 वाजता घर सोडून तिने आता लगेच घरी येणं अपेक्षित असतं आणि 9 साडेनऊ पर्यंत या दोघीजणी घरीच असतात। मग तरीसुद्धा आनंदी का नाहीये, म्हणजे घरी आली, त्यामुळे त्या दोघींना चिंता वाटते। आता इकडे आबा म्हणतात नाही आनंदी इकडे आली नाही, यावरती ते म्हणतात नाही आत्ताच निघाले, येईल थोड्या वेळात, असं म्हणत मुली आता आबांना काही त्रास नको म्हणून फार काही बोलत नाहीयेत। पण त्याच वेळेला त्या आता पिंट्याला कॉल करतायत। पिंट्याला कॉल करून मात्र आता त्या घडलेली सगळी घटना सांगतायत आणि त्यांनी पिंट्याला सांगितलंय, काहीही झालं तरी सुद्धा आनंदीचा शोध घे, कुठेही काही झालं तरी आनंदी कुठे दिसते का हे बघ। म्हणून आता पिंट्या सगळीकडे आनंदीचा शोध घेण्यासाठी सैरावैरा मात्र आता पळत आहे आणि त्याच वेळेला मात्र जिथे कुठे आनंदी जाण्याची शक्यता आहे किंवा आता आनंदीला काही मैत्रिणी आहेत त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे का, हे सगळं पडताळण्यासाठी आरती त्या मैत्रिणीला कॉल करते आणि मैत्रिणीला कॉल करून मात्र आता विचारण्याचा ती प्रयत्न करत आहे। आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे कोणत्याही मैत्रिणीकडे ती स्वतः न गेल्याचं जेव्हा समजलंय त्यावेळेला मात्र इकडे आरती आणि आर्ची दोघींना मोठा धक्का बसलेला आहे। त्या दोघीजणी मात्र आता अस्वस्थ झाल्यात। पण त्याच वेळेला मात्र एक माणूस सांगायला लागतोय की अहो तिकडे खूप मोठी घटना घडलेली आहे, तिकडे आता एका आंधळ्या मुलीला मात्र आता उडवलेलं आहे। आंधळ्या मुलीला उडवून आता तिची डेड बॉडी तिकडे पडलेली आहे। हे वाक्य ऐकल्यावरती लगेचच पिंट्या आता सांगायला लागतो, तो म्हणजे आरतीला, की आरती अगं काहीतरी गडबड झाली, आंधळ्या मुलीची बॉडी पडले पण ती आनंदीच असेल असं काही नाहीये, पण मी जाऊन एकदा बघून येतो, तू चिंता करू नकोस। असं म्हटल्यावरती आरती सांगायला लागते, लोकेशन मला सुद्धा पाठव, मी त्या लोकेशनवरती मात्र आता पोहोचत आहे। असं म्हटल्यावरती मात्र आता पिंट्या विचारतो, कुठे झालाय हा अपघात, तुम्ही काही सांगू शकाल का? असं म्हटल्यावरती तो माणूस लोकेशन सांगतो। मग त्या लोकेशनवरती डायरेक्ट आता पिंट्या आणि त्याचबरोबर लगेचच मात्र आता जायला निघालेली आहे ती म्हणजे आरती आणि आर्ची।
कुणालाच काही कळत नाहीये. बरं इतकंच नाहीये तर आता इकडे आरती सांगायला लागते, नाही नाही आपल्याला या सगळ्यामध्ये मात्र आता माईंना आणि दादांना हे सगळं कळवायला पाहिजे. काहीतरी गडबड म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला आता मदत मिळू शकेल, कारण युगंधरने तर आता हातच वरती केलेले आहेत. युगंधरने या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता आनंदीला बोलायचं नाही असं ठरवलंय. आणि पिंट्या आता लोकेशन पाठवतो. ताबडतोब पिंट्या त्या ठिकाणी पोहोचलाय आणि पिंट्या सांगतो, आनंदी मी तिकडे पोहोचतोय, तू आरती मी तिकडे पोहोचतोय, तू सुद्धा पोहोच. आरती आणि अर्ची निघाल्यात. त्याच वेळेला माई आणि दादा यांना सुद्धा ही न्यूज समजले. ताबडतोब माई आणि दादा आता सांगायला लागतात युगंधरला, युगंधर काहीतरी मोठी गडबड झालेली आहे, आनंदीच्या जीवाला धोका आहे, जा लवकर. तिकडे आता एका मुलीचा अपघात झालेला आहे असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सगळेच जण म्हणजे पिंट्या व्हिडिओ कॉल लावतो आणि व्हिडिओ कॉल लावून आता पिंट्याचे सगळं दृश्य इकडे सगळ्यांना दाखवायला लागतोय. ज्या वेळेला पिंट्या आता ते दृश्य दाखवायला लागतोय आणि त्यावेळेला माई आणि दादा हे सगळेच जण गडबडलेले आहेत. कोणालाच काहीच कळायला मार्ग नाहीये. हे सगळं काय चाललंय म्हणजे याच्यामध्ये आता मात्र पिंट्याला टेन्शन आलेलं आहे की हा सगळा काय प्रकार आहे. आणि त्यानंतर मात्र आता पिंट्या अस्वस्थ झालाय आणि सगळेच जण धावत पळत निघालेले आहेत. तितक्यात तिथे युगंधर आलाय. युगंधर आल्यावरती मात्र आता युगंधर म्हणतोय काय झालंय. आणि त्याच वेळेला युगंधरला जेव्हा आता तो व्हिडिओ दाखवलाय त्याच्या पायाखालची जमीन हादरले. आनंदी आनंदी आणि त्याची आनंदीबद्दल असलेली माया, प्रेम, आपुलकी हे सगळं उफाळून आले आणि तो आता सांगायला लागते, नाही नाही मला नाही वाटत ही आता आनंदी असू शकेल. आणि त्याच वेळेला मात्र आता लगेचच इकडे आरती सांगायला लागते, पण ही साडी तर आता आनंदीचीच दिसते ना, तुम्ही बघा ना. यावरती युगंधर सांगायला लागतो, नाही नाही पण माझं मन सांगते आनंदी असं काही करून घेणार नाहीये. यावरती मात्र आता इकडे माई सांगायला लागतात, आनंदी स्वतःहून नाही करणार, पण तिचा अपघात झाला. युगंधर तुला आता का कळत नाहीये. मला असं वाटते की लवकरात लवकर तिकडे जाऊया. जर का आपण तिला हॉस्पिटलमध्ये नेऊ शकलो तर आता तिला वाचवण्यामध्ये आपल्याला यश मिळू शकेल असं म्हटल्यावरती युगंधर मात्र आता ताबडतोब तिकडे निघालाय. त्याच वेळेला मुलं सुद्धा हे सगळं ऐकत आहेत. मुलांनी सुद्धा ते सगळं ऐकलेलं आहे आणि त्यामुळे मुलांना सुद्धा आता धक्का बसलाय. पृथ्वीला जास्त धक्का बसलाय, कारण कुठेतरी पृथ्वी आता आनंदीच्या सोबत इकडे खूपच अटॅच झालेलं आहे. त्याला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा आनंदीमध्ये आता आपली आई पहिल्यापासूनच दिसत आहे आणि त्याचमुळे तो आता खूपच अस्वस्थ झालेला आहे. आणि तो हे सगळं ऐकतो आणि ऐकल्यावरती मात्र आता धावत पळत या सगळ्यांच्या सोबत आता निघालेला आहे. ज्या वेळेला सगळेजण त्या ठिकाणी पोहोचतात तर आनंदी अजूनही जिवंत असते, पण म्हणजे तिला बेधडकपणे उडवून गेलेल्या त्या ट्रकच्या धक्क्यामुळे मात्र आता ती पूर्णपणे बेशुद्ध असते. आणि हे सगळं पाहत असताना मात्र आता ताबडतोब इकडे आता सांगायला लागतोय, पृथ्वी बाजूला व्हा, सगळ्यांनी बाजूला व्हा, मला आता काहीही झालं तरी आनंदीला वेळेमध्ये हॉस्पिटलला पोहोचवायला पाहिजे असं म्हणत पृथ्वी आता धावत पळत आनंदीला घेऊन इकडे हॉस्पिटलच्या दिशेने आलाय. युगंधर, पृथ्वी आणि बाकी सगळेच तिकडे आता पोहोचलेले आहेत. ज्या वेळेला सगळेच जण तिकडे आता पोहोचलेत आणि त्याच वेळेला मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे आता पृथ्वीने डॉक्टरांना सांगितले काहीही झालं तरी सुद्धा आनंदीचा जीव वाचवा. आणि त्यावरती मात्र आता युगंधर चिडलाय, काही गरज नाहीये तिच्याबद्दल इतकी सहानुभूती दाखवण्याचा, कारण काही झालं तरी आज तिची जी काही अवस्था झाली ना ती तुमच्यामुळे झालेली आहे. पृथ्वी सांगायला लागतो, आत्ता ही वेळ नाहीये, तुम्ही ताबडतोब तिच्यावरती उपचार सुरू करा. डॉक्टर आलेले आहेत. डॉक्टर आता आनंदीला चेक करत आहेत. ज्या वेळेला डॉक्टर आता आनंदीला चेक करत आहेत त्याच वेळेला डॉक्टर मात्र सांगायला लागतात, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे यांना आता ताबडतोब आपल्याला ICU मध्ये ॲडमिट करायला लागेल आणि यांना ब्लड द्यावं लागेल. आणि त्याच वेळेला पृथ्वी सांगतो, काहीही काळजी करू नका, जे काही लागेल ना आमच्या तिघांचं सुद्धा ब्लड चेक करा, आई आहे आमची ही. यावरती मात्र आता युगंधर त्याच्याकडे पाहायला लागतो. पृथ्वी म्हणतो, हा असेल आमची सावत्र आई, तरी सुद्धा काहीतरी मात्र आता आमचं ब्लड तिच्याशी कुणाचं तरी मॅच होणार म्हणजे होणारच असं म्हणत मात्र आता पृथ्वीने आपलं ब्लड चेकिंगसाठी दिलेलं असता काय तो चमत्कार घडलाय आणि आनंदीचं आणि पृथ्वीचं ब्लड मात्र मॅच झालंय.
ताबडतोब मात्र आता इकडे पृथ्वीचं ब्लड घेण्यासाठी डॉक्टर मात्र आलेले आहेत आणि डॉक्टरांनी या सगळ्यामध्ये पृथ्वीचं ब्लड आता आनंदीला चढवलंय। एक प्रकारे मात्र आता जरी पृथ्वी तिला आपली आई मानत नसला तरी रक्ताचं नातं मात्र निर्माण झालेलं आहे आणि इकडे पृथ्वी आणि आनंदी रक्ताच्या नात्यांनी पुन्हा एकदा बांधले गेलेले आहेत। या सगळ्यामध्ये मात्र आता पृथ्वी आणि आनंदी आई मुलाचं नातं मात्र या कठीण प्रसंगामध्ये निर्माण झालंय आणि त्याचमुळे मात्र आता इकडून पुढे आनंदी आणि पृथ्वी यांच्यामुळे युगंधर आणि पृथ्वी सुद्धा एकत्र येणार का? येणाऱ्या भागामध्ये या आणि अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार।